तर दुसरीकडे रोहित पवार बारामती पोलिसात तक्रार नोंदवणार आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी ते तक्रार देतील। डीजीसीए विरोधात मुंबईत तक्रार नोंदवल्यानंतर बारामतीतही ते तक्रार नोंदवणार आहेत। तर रोहित पवार यांनी हा मुद्दा आता लावून धरलेला आहे। तक्रार त्यांनी नोंदवली आहे। मुंबईत तक्रार नोंदवल्यानंतर आता बारामतीतही ते तक्रार नोंदवतील। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। नवनाथ, काय अधिक माहिती? रोहित पवार किती वाजेपर्यंत बारामतीत पोहोचतील तक्रार दाखल करण्यासाठी? नक्कीच बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये सकाळी 9:30 वाजता जे आहे ते आमदार रोहित पवार या ठिकाणी दाखल होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते अजितदादा प्रेमी जे आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने अजितदादांचे जे फोटो आहेत ते फोटो घेऊन जे आहे ते सर्व कार्यकर्ते या बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने कालच आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथील मरीन ड्राईव्ह या ठिकाणी देखील फिर्याद दाखल केलेली आहे। आणि तशाच पद्धतीने आज देखील बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी येऊन डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधामध्ये आमदार रोहित पवार जे आहेत ते बारामती तालुका पोलिसांना फिर्याद दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल होणार आहेत। आणि खऱ्या अर्थाने यामध्ये आता नेमकी भूमिका काय घेणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नवनाथ, रोहित पवार यांनी मुंबईमध्ये जी तक्रार नोंदवली आहे त्यात डीजीसीए विरोधात त्यांनी आरोप केलेले आहे, त्या संदर्भातली ती तक्रार आहे। मात्र बारामतीतही त्याच विरोधात ते तक्रार देणार आहे का? डीजीसीए विरोधातच त्यांची तक्रार असेल की इतर काही मुद्दे? नक्कीच विमान दुर्घटनेच्या या सातत्याने अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय जो आहे तो आमदार रोहित पवार त्याचबरोबर इतर अमोल मिटकरी असतील इतर नेते जे आहेत ते करत असताना पाहायला मिळत आहे। आणि याच संबंधित जे आहे ते आमदार रोहित पवार या ठिकाणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधामध्ये जे आहे तक्रार दाखल करण्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी नवनाथ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।